हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. मस्त गौरी गणपतीची साफसफाई तर झालीच असेल. आता आपण फराळाला सुरुवात करणार आहोत. मी आता फराळाला सुरुवात केली आहे. मस्त गोडापासून सुरुवात केली. गोड असे लाडू बनवले आणि सुरुवात केलेली आहे फराळाची. चला मग आता आपण कशाचे लाडू बनवलेत ते पाहूया. इथे मी गव्हाच्या पिठापासून लाडू बनवले आहेत. तुम्हाला विश्वास पण बसणार नाही किती सुंदर असे लाडू झाले आहेत. आणि यामध्ये मी साखरेचा पण वापर केला नाही. चला तर मग आता आपण साहित्य बघूया. इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे, 1.5 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी जाडे पोहे घेतले आहे आणि 1 वाटी आपल्याला तूप लागणार आहे. परत बदाम आणि काजू घेतले आहेत. गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेते. आता हे बदाम जे घेतले आहेत ते मी भाजून घेते. त्यामध्ये काजू पण टाकून घेते. बदाम आणि काजू छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. जास्त लालसर होऊ द्यायचे नाहीत बदाम आणि काजू. बदाम आणि काजू छान भाजून झाले आहेत, ते मी काढून घेतले. आता यामध्ये 1 वाटी आपण पोहे घेतले होते ते भाजून घेऊया. पोहे पण छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. बघा थोडासा कलर पण चेंज होतो आणि असं पोहे दाबले ना असे कटमन मोडतात लवकर. आता हे गव्हाचं पीठ मी भाजून घेते. 2 वाटी घेतलेलं आहे ते. गव्हाचं पीठ चांगलं लाल होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं. माझ्या डोक्यात होतं की गव्हाच्या पिठाचेच लाडू करायचे आणि त्यापासूनच सुरुवात करायची गौराईच्या फराळाची. कारण की बघा आपण रव्याचे लाडू बनवले तर मुलं तेवढ्या आवडीनं खात नाही, म्हणजे माझे तरी आवडीनं खात नाहीत. त्यामुळे मी विचार केला कशाचे लाडू बनवावे. मग विचार केला गव्हाच्या पिठाचे बनवते आणि मस्त असे लाडू एवढे भन्नाट झालेत ना. तुम्ही एक रेसिपी ही करून बघा आणि एवढे सुंदर लाडू झालेत की तुम्ही रव्याचे आणि बेसनचे लाडू विसरून जाचाल. असे लाडू झालेले आहेत. केले होते गौराई आणि गणपतीसाठी, पण गौराई गणपती यायच्या आधी 2 दिवसातच लाडू संपले. आता मला हे लाडू दुसऱ्यांदा पण बनवायचे आहेत. स्पेशल गौरी गणपतीसाठी बनवणार आहे नंतर. आता हे लाडू केलेले संपले आहेत. त्यामुळे एकदा रेसिपी करून बघा. घरातले मस्त तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढे सुंदर लाडू झालेले आहेत. गव्हाचं पीठ हे बारीक गॅसवरच भाजून घ्या. छान असं बारीक गॅसवर कमीत कमी 30 मिनिटं लागतात. मस्त असं बारीक गॅसवर लाल होईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं. आणि भाजताना कढई अशी जाड बुडाची घ्यायची. पातळ बुडाची असली की पीठ लवकर करपून जातं. गव्हाच्या पिठाचा असा चॉकलेटी कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्या. आता हे पीठ माझं छान भाजत आलेलं आहे. वास पण सुंदर येतोय. खरपूस असा वास येतो पिठाचा जसं जसं आपण भाजू. तुम्ही बघू शकता. आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे. हे पीठ झालेलं आहे भाजून. आता यामधले वाटीभर पीठ साईडला काढून ठेवते. आणि आता काजू आणि बदाम आणि पोहे हे सर्व मी मिक्सरला काढून घेणार आहे. हे मिक्सरला काढून घेऊन पिठाच्या साईडला ठेवून देऊया. तुम्हाला आवडत असेल तर बदाम आणि काजू मोठे मोठे असे कट करून पण घालू शकता. तुम्ही बघू शकता काजू आणि बदाम कसे मी मिक्सरला काढून घेतले आहेत. आणि साईडला 1 वाटीमध्ये पीठ साईडला ठेवलेलं आहे. 1.5 वाटी गूळ घेतला आहे. त्यामध्ये आता 1 वाटी पीठ पण टाकून घेते, जे आपण भाजून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. बदाम, काजू आणि गव्हाचे पीठ थंड होऊ द्यायचं आणि मगच मिक्सरला काढून घ्यायचं. आता हे सर्व मिक्सरला काढून घेते.
तुम्ही बघू शकता गूळ आणि गव्हाचे पीठ एकदम मिक्स झाले आहेत। आता राहिलेलं सर्व साहित्य थाळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। अशा प्रकारचे जर लाडू केलात तर लहान मुलं पण, बदाम पण, काजू पण काहीच काढून टाकणार नाहीत। आता यामध्ये वेलची पावडर टाकून घेतली 1 चमचा। आता ही सर्व मिक्स करून घेते। लाडवाचे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये मी जे आपलं सुरुवातीला तूप घेतलेलं आहे ते गरम करून यामध्ये टाकून घेते। तुम्हाला जर थोडंसं मिश्रण कोरडं वाटत असेल एवढं तूप टाकल्याच्या नंतर, तरी पण थोडंसं तूप तुम्ही वाढवू शकता, म्हणजे आपले लाडू वळण्या इतकं तूप टाकलं की मस्त लाडू वळल्या जातात। आता मी हे अर्धी वाटीच तूप टाकलेलं आहे, सुरुवातीपासून बदाम भाजण्यापासून, पीठ भाजण्यापासून। मस्त मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले, पण थोडंसं मला मिश्रण कोरडं वाटते, त्यामुळे मी अर्धी वाटी परत तूप गरम करून यामध्ये टाकून घेणार आहे। सुरुवातीला तरी मी 4-5 चमचेच टाकून घेतले, कारण की तूप जास्त झालं की मग थोडंसं पातळ होतं आपलं मिश्रण। असं थोडं तूप टाकून चेक करत राहायचं। लाडू वळण्यासारखं मिश्रण झालं की तूप कमी करायचं। पण मला इथे 2 वाट्याला 1 वाटी तूप लागलेलं आहे। ज्या वाटीने गव्हाच्या पिठाचं प्रमाण घेतात त्याच वाटीने पोह्याचं प्रमाण घ्यायचं, आणि त्याच वाटीने तुपाचं पण प्रमाण घ्यायचं, आणि त्याच वाटीने गुळाचं पण प्रमाण घ्यायचं, म्हणजे तुमचं बरोबर प्रमाण होणार आणि लाडू बिलकुल बिघडणार नाही। आता मला मस्त असे लाडू वळण्यासारखं मिश्रण वाटत आहे। आता सर्व व्यवस्थित तरी मिक्स करून बघते मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते, आणि मी आता चेक करणार आहे की लाडू वळायला येतात का। तुम्ही बघू शकता थोडंसं मला आणखीन कोरडं वाटत आहे मिश्रण, त्यामध्ये जे राहिलेलं अर्ध्या वाटीतलं तूप आहे ते पण टाकून घेणार आहे। तेवढे व्यवस्थित लाडू वळल्या जात नाहीत, मग राहिलेलं तूप टाकून घेतले, म्हणजे सुरुवातीला अर्धी वाटी आणि नंतर अर्धी वाटी असं 1 वाटी तूप लागलेलं आहे कंप्लीट आपल्याला। आता छान असे लाडू वळून घेते। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं लाडू तयार होतोय। मस्त असे लाडू तयार झालेत, दाणेदार तयार होतात हे लाडू। आता याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं, तेच तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लाडू तयार झालाय। अशा प्रकारे जर लाडू करून घेतलात तुम्ही गव्हाच्या पिठाचे, तर तुम्ही दिवाळीमध्ये सुद्धा गव्हाच्या पिठाचेच लाडू करताल, रवा बेसनाचे लाडू विसरून जाताल, हे मी गॅरंटी देते, कारण की आमच्या घरात तसंच झालेलं आहे। किती सुंदर असा गोल मस्त लाडू तयार झालाय। आता त्याला थोडंसं कोरडं पीठ लावते। मस्त दाणेदार लाडू आपले तयार झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या सर्व प्रिय सबस्क्रायबरला एक सांगायचं आहे की आजपासून फक्त 4 दिवसच माझे व्हिडिओ येतील, कारण की एडिटिंगला खूप वेळ लागतो, त्यामुळे व्हिडिओ लवकर बनत नाही आहे आणि तुम्ही वाट बघता। त्यामुळे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार या दिवशीच व्हिडिओ येतील, त्यामुळे बघायला विसरू नका। त्यामुळे तुमचा असाच सपोर्ट राहू द्या, आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा।